काम बघता, तिच्या सोबत राहून, तिच्याशी गप्पा मारून सुद्धा भरपूर काही शिकायला मिळालं प्रेरणा. हं. जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात झालेली, तेव्हा मला काही अशी ओळख नव्हती किंवा काही नाही. पण माझं काम तिला आवडायचं आणि ती मला येऊन सांगायची. तुम्ही जर समोरच्या माणसाला जर मोकळं केलं नाहीत तुमच्या दडपणातून, तर कसं कसं परफॉर्मन्स छान होईल? तर माझं वाक्यानंतर तिची एक रिएक्शन होती. मी तुला सांगतो. ते माझं वाक्य झाल्यानंतर तिची जी रिएक्शन मी बघितली आणि बघितल्यानंतर मी 2 मिनिटं माझं पुढचं वाक्य विसरलो. कारण मला असं वाटलं, की "अरे हिने" म्हणजे त्या रिएक्शनमध्ये मला तिचा 30 वर्षांचा अनुभव दिसला. तिचं असं म्हणणं आहे तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे किंवा होणाऱ्या सासूकडे, की माझी आणि माझ्या सासूची पत्रिका, होणाऱ्या सासूची पत्रिका जुळली पाहिजे. हां. सो मी कब्बशीमधून ही अट सर्व्ह करते आणि की कपबशीला अर्थ तेव्हा येतो, जेव्हा त्या कपात चहा असतो. तेव्हाच कप आणि बशी एकत्र राहतात. बरोबर. बशीत ओतून प्यायलाही चहा लागतो. तो चहा म्हणजे माझा मुलगा आहे. कुठलंही कॅरेक्टर पोर्ट्रे करत नाही. म्हणजे मी सासू पोर्ट्रे करत नाही, मी आई पोर्ट्रे करत नाही. मी त्या सिच्युएशनला ती माणसं कशी वागतील, हं. तेवढं पोर्ट्रे करते. नातीरूपी चहाचा फक्कडपणा, गोडवा कसा वाढवता येईल, याचा एक वाह! छानसा फॉर्म्युला सर्व्ह करतोय. मंडळी नमस्कार. मी प्रेरणा. खरं तर आपण मराठी चित्रपटांच्या कॉन्टेंट विषयी कायमच बोलत असतो आणि असाच एक वेगळा कॉन्टेंट कपबशी या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळणार आहे. स्टारकास्ट आहे आपल्यासोबत आणि त्यांच्याकडनं विविध अनुभव, विविध गोष्टी ज्या आहेत या चित्रपटाबद्दलच्या जाणून घेऊयात. खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचंच. आणि थँक यू. टीजर मी बघितला. माझी उत्कंठा प्रचंड वाढली आहे चित्रपट बघण्यासाठीची. पण या कपबशीमधनं तुम्ही प्रेक्षकांना काय सर्व्ह करणार आहात ते जाणून घ्यायचंय. पूजा तुझ्यापासून सुरू करते. बापरे! आय थिंक टीझरमध्ये प्रेक्षकांनी पाहिलंय, की मी या कब्बशीतून काय सर्व्ह करतेय. सो माझं जे कॅरेक्टर आहे अमृता, आर-जे आहे मी. सो तिच्या हातात जी कब्बशी आहे, त्या कब्बशीमध्ये तिने स्वतःची एक छान चिवित्र अशी अट ठेवली आहे. तिचं असं म्हणणं आहे तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे किंवा होणाऱ्या सासूकडे, की माझी आणि माझ्या सासूची पत्रिका, होणाऱ्या सासूची पत्रिका जुळली पाहिजे. हां. सो मी कब्बशीमधून ही अट सर्व्ह करते आणि त्याच्यानंतर जी काही धमाल येते, कब्बशी इज ऑल अबाउट हं. दॅट. वाह! निर्मितीताई? माझ्या कपबशीमध्ये माझ्या मुलाचं सुख आहे. अच्छा. माझा मुलगा कसा आनंदी होईल, त्याचं आयुष्य कसं भरभराटीला येईल, हे सगळं माझ्या कब्बशीमध्ये आहे आणि त्यासाठी करायला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी करते. मग त्यात कोणी काही अट घालू दे किंवा काही, पण त्यात माझं फक्त एकच एम आहे, की हे सगळं छान माझ्या मुलासाठी व्हावं. हं. मग ते होतं का? अं, तिने घातलेली अट पूर्ण होते का? किंवा माझ्या मुलाचं सुख मला सापडतं का? हे सगळं बघायचं असेल, तर माझी कब्बशी बघायला या. वाह! किती छान उत्तर मिळालं. वैभव सर, तुमच्या या कब्बशीमधनं तुम्ही काय सर्व्ह करू पाहताय? नातीरूपी चहाचा फक्कडपणा, गोडवा कसा वाढवता येईल, याचा एक वाह! छानसा फॉर्म्युला सर्व्ह करतोय मी या किती छान. चित्रपटात. वाह! मंत्र आहे तो हं. छान. तो सिनेमा बघितल्यानंतर तो मंत्र आम्ही सर्व्ह करतोय. तो लोकांनी घेऊन जावा. वाह! पण याच्यात ऋषीचं असणं ते असतं ना, चहा, कब्बशी आहे, पण सोबत काहीतरी लागतं आपल्याला. तू काय आहेस? कुकीज, बिस्किट काय आहे? चहा? नाही, अ, ह्याने एक उत्तम वाक्य लिहिलेलं पण आहे आणि हं. ते वास्तव जीवनात खरं पण आहे, की कब्बशीला अर्थ तेव्हा येतो, जेव्हा त्या कपात चहा असतो. तेव्हाच कप आणि बशी एकत्र राहतात. बरोबर. बशीत ओतून प्यायलाही चहा लागतो. तो चहा म्हणजे माझा मुलगा आहे. तिने आता किती गोड उत्तर दिलं. आय थिंक वाह! हेच मी मानेन. पण तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुला ते कॅरेक्टर मगाशीच असं वाटलं होतं वैभव सर म्हणताना, की आमची ना कपबशी जादुई आहे. म्हणजे त्याच्यात प्रेक्षक त्यांना जे आवडेल, त्याच्यात त्यांना चहा आवडत असेल तर चहा दिसेल, कॉफी आवडत असेल तर कॉफी दिसेल, लिंबू सरबत आवडत असेल तर ते दिसेल. कारण ही एक फॅमिली एंटरटेनर फिल्म आहे ना, त्यामुळे लहान मुलांना पण त्याच्यात एक वेगळी गंमत येईल. आत्ताच्या टीनेजला लग्न संस्थेविषयीचे जे काही प्रश्न निर्माण होत आहेत, ते बघायला खूप कनेक्ट होतील. आणि जे आता सासू-सासरे या कॅटेगरीतले आहेत, त्यांच्यासाठी तर एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह आहे, जो निर्मितीताई रिप्रेझेंट करते. हो. त्यामुळे ती जादुई कपबशी आहे. तुम्हाला जे आवडेल ते आमच्या फिल्ममध्ये नक्की आहे. वाह! निर्मितीताई, पण सासू बनणं कॅरेक्टरमध्ये ते तुमच्यासाठी किती मजेशीर असतं?
अनेक आईची भूमिका असतील किंवा सासूच्या भूमिका, या काय पद्धतीने ऍक्टर म्हणून पोर्ट्रे करताना तुम्हाला जाणवतं? मला असं वाटतं, की मी कुठलंही कॅरेक्टर पोर्ट्रे करत नाही. म्हणजे मी सासू पोर्ट्रे करत नाही, मी आई पोर्ट्रे करत नाही. मी त्या सिच्युएशनला ती माणसं कशी वागतील, हं. तेवढं पोर्ट्रे करते. म्हणजे आता जर मी आई करत असेल, तर मी जी म्हणजे निर्मिती सावंत जी आई आहे, ती करून मला चालणारच नाहीये ना. ती बाई, ती जी हं. फिल्ममधली बाई आहे, ती कशी वागेल, त्या त्या सिच्युएशनमध्ये तिला काय वाटेल, हे सगळं मी करते. कारण मी कुठलीही जर एखादी आई धरून मी केलं, तर ते कदाचित त्या कॅरेक्टर बरोबर जाणारं नसेल. बऱ्याचदा होतं असं, हं. की एक कुठलं तरी कॅरेक्टर आपण डोक्यात ठेवून जर ते त्याच्यामध्ये फिट बसवायला गेलो ना, तर ते वर्क होत नाही. हं. त्यामुळे त्या सिच्युएशनला ती बाई कसं वागेल, मग ती सी या फिल्ममध्ये काही सीनमध्ये त्याची आई म्हणूनच मी म बोलते किंवा हो. वागते. हो. आई म्हणजे खरं तर बऱ्याच सीनमध्ये. क्वचित काही सीनमध्ये मी तिची सासू म्हणून तिच्याशी बोलते. काही ठिकाणी मी काकू म्हणून बोलते माझ्या त्या भाच्यांशी वगैरे. कॅरेक्टर एकच असतं. त्यामुळे मला असं वाटतं, की मी एक एक कॅरेक्टर करते अरुणा कारेकर हं. आणि त्याच्यात येणारे हे सगळे माझे नातेसंबंध आहेत. त्यांच्याशी वागताना मी वेगवेगळी कशी असते किंवा हं. माझं नवऱ्याचं कॅरेक्टर जो विजय मिश्रा करतोय, त्याचं म्हणणं ती कसं शांतपणे ऐकून घेते किंवा कधी-कधी कसं त्याला धुडकावून लावते, "नाही तुमचं म्हणणं खरं नाही." सो मी ती अरुणा कारेकर प्ले करते. वाह! पूजा आणि हे इंटरॅक्शन मला जाणून घ्यायचंय. कशा पद्धतीनं तो बॉन्ड आहे, जो आम्ही टीझरमध्ये पण बघितलं. त्यामुळे आमची उत्सुकता वाढली आहे. कारण हे मला वाटतं खूप परफेक्ट कास्टिंग वाटतंय. ज्या पद्धतीनं तो बॉन्ड आणि कनेक्शन आम्ही बघतोय. पूजा, निर्मिती ताईसोबत काम करणं या अगं चित्रपटाच्या. स्वप्न होतं माझं, की मला निर्मिती ताईसोबत फिल्ममध्ये स्क्रीन शेअर करायची आहे. आणि हा योग इतका लवकर पूर्ण होईल असं मला अगदी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण थँक्स टू वैभव सर, की माझी त्यांनी निवड केली ह्या भूमिकेसाठी, जेणेकरून मला निर्मिती ताईसोबत काम करता आलं. कारण तिचा अनुभव बघता, तिचं काम बघता, तिच्या सोबत राहून, तिच्याशी गप्पा मारून सुद्धा भरपूर काही शिकायला मिळालं प्रेरणा. हं. तिच्यासोबत जेव्हा मी सीन केला त्याच्यानंतर मला कळलं, की अरे तिच्यापर्यंत पोहोचायला किती वर्ष लागणार आहेत अजून आपल्याला. आणि तितकंच ती प्रेमाने समजवायची, तितकंच ती प्रेमाने ओरडायची सुद्धा, हक्काने ओरडायची. कारण ती माणूस म्हणून खूप छान आहे. हं. आणि मी माणूस म्हणून तिच्याशी आधी कनेक्ट झाले. जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात झालेली, तेव्हा मला काही अशी ओळख नव्हती किंवा काही नाही. पण माझं काम तिला आवडायचं आणि ती मला येऊन सांगायची. फ्रॉम नोवेअर शी यूज्ड टू कम टू मी काय आणि ती म्हणते? म्हणायची, "तुझा परफॉर्मन्स खूप छान झाला. तू खूप छान करतेस. तुझं हं. हे काम मला आवडलं." आणि आपल्या इंडस्ट्रीत हे फार कमी होतं. जेव्हा तुमची मैत्री असेल तेव्हाच तुम्हाला कोणीतरी येऊन अप्रिशिएट करतं किंवा अनेक लोकं करतही नाहीत. पण ह्या व्यक्तीने नेहमी मला भासवून दिलं, की कोणीही नसलं तरी मी आहे तुझ्याबरोबर. हं. काम छान करत राहा. किती त्याच छान. विश्वासाने मला अनेक वर्षांपूर्वी तिने तिच्या ऑपोझिट एका सीरियलमध्ये सुद्धा विचारलं होतं. तेव्हा तर अगदीच माझी सुरुवात होती. पण जवळपास तिने मला लीड ऑफर केलं होतं आणि मला असं झालं, की हा कसा विश्वास ठेवू शकतेस तू माझ्यावर? हं. बट दॅट्स निर्मिती ताई फॉर अस. आणि तिने सगळ्यांना आपलंसं करून घेतलं होतं आमच्या सेटवर. पण हां, सगळ्यात जास्त लाडकी मीच होते. आय कॅन से दॅट. हो की पण नाही रे एक ऋषी? हो, हो. अगदीच. पण या दोघांमध्ये तू तिसऱ्या चित्रपटात आहे, पण सेटवर तुझं कसा वावर होता? म्हणजे हे दोघांचं असं छान बॉन्डिंग वगैरे सगळं आहे. नाही, तू नाही. आणि मला वाटतं वैभव सर यांचं जास्त हां, तू सांग. सांगच तू. कसे बोलतात बघितलंस ना तुम्ही दोघीजणी. म्हणूनच विचारलं मी तो प्रश्न बघून. नाही, सेटवरती खरं तर पहिले काही दिवस माझी पहिली फिल्म, त्यातून निर्मितीताई माझ्या आईचं कॅरेक्टर करते. पूजा काय म्हणतात माझ्या प्रेयसीचं कॅरेक्टर करते. सो आणि आमची ओळख नव्हती ना आधी कधीच. मग मी निर्मितीताईला पण डायरेक्ट लूक टेस्टला भेटलो. पूजाला मी डायरेक्ट लूक टेस्टला भेटलो. त्यामुळे मला अंदाज घेण्यातच खूप वेळ गेला, की कसं आहे. हं. पण आता तुला अंदाज आला असेल हे बघून, कसं आहे ते. हां. नाही, नाही. आमच्या व्हॅनिटीजची दारं ओपन असायची. याच्यावरून तू समज हां. काय समजायचं. अच्छा. म्हणजे तुझ्यासाठी
एंट्री होतीच. नाही आम्ही तिघं खूप मजा केली सेटवरती. म्हणजे आम्ही खाल्लंय भरपूर, अच्छा. वेगवेगळ्या ठिकाणून मागवून काय काय खाल्लंय. निर्मिती ताईसाठी मी असे शुगर फ्री हलवा एक मागवायचा जो तिला आवडायचा. पण मला असं वाटतं अनेक चित्रपटांच्या निमित्ताने हे सगळे कलाकार म्हणतात जेव्हा सिनियर आर्टिस्ट असतात ना त्यांच्यासोबत काम हो. करताना सांभाळून घेतलं जातं. मला वाटतं हे मराठीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जाणवतं. जे मराठीतले जे हो, सगळे हो. सिनियर मला वाटतं आपल्याला जर आपलं प्रॉडक्ट छान करायचं असेल, तर हे गरजेचं असतं. तुम्ही जर समोरच्या माणसाला जर मोकळं केलं नाहीत तुमच्या दडपणातून, तर कसं कसं परफॉर्मन्स छान होईल? मग कसं हा एकसंध परिणाम आपल्याला मिळणार? मला वाटतं ते गरजेचं असतं. म्हणजे त्यात काही आम्ही काही मोठं काही करतो, कोणीही अ, म काय त्याला म्हणतात सीनियर कलाकार, कोणीही असंच वागतं. कारण त्यातून त्यांना कम्फर्ट लेव्हल सगळ्यांचा हवा असतो, की जेणेकरून ते प्रोजेक्ट खूप छान व्हायला पाहिजे. त्या प्रोजेक्टला त्याची मदत व्हायला पाहिजे. पण आता तू बोल. मला एक छोटा किस्सा आठवला आता. म्हणजे हे मी तिला सांगितलेलं नाही कधी. पहिल्या दिवशी काही आमचा एकत्र सीन नव्हता. म्हणजे ती त्या दिवशी सेटवरच नव्हती. जेव्हा आमच्या दोघांचा पहिला एकत्र सीन लागला, रीडिंग झालं, वैभव सरांबरोबर रीडिंग झालं, सगळं झालं. आता खरंच आता रिहर्सल आता टेक करायचं. टेकच्या आधी वैभवदादा म्हटलं, "आपण एक रिहर्सल करू आणि टेक करूया." रिहर्सलला आम्ही सुरुवात केली आणि ती आम्ही खरी-खरी रिहर्सल करत होतो. तर माझं वाक्यानंतर तिची एक रिएक्शन होती. मी तुला सांगतो, ते मी माझं वाक्य झाल्यानंतर तिची जी रिएक्शन मी बघितली आणि बघितल्यानंतर मी 2 मिनिटं माझं पुढचं वाक्य विसरलो. कारण मला असं वाटलं, की अरे हिने म्हणजे त्या रिएक्शनमध्ये मला तिचा 30 वर्षांचा अनुभव दिसला, की बापरे! म्हणजे मला आता पुढे माझ्यावर जास्त मेहनत घेतली पाहिजे, की मला जर का हिच्याबरोबर स्क्रीन शेअर करायचं आहे, तर म्हणजे कुठल्याही ॲक्टरसाठी अरे काय पर्वणी आहे. ऑफकोर्स आहे. पण मला तेव्हा जाणवलं त्या लूकमधनं, की ती जबाबदारी आहे. आणि ती जर का मी नाही ताकदीने पेलून धरलो, तर तर म्हणजे एक्सपिरियन्स वाईज ते खूप जड जाईल मला डील करणं. मग मी प्रयत्न करायचो रोज, की आजच्यापेक्षा उद्याचा सीन माझा बरा झाला पाहिजे. मग वन डे ॲट अ टाईम ज्याला म्हणतात ना, तसा मी खूप माझ्या साइडने प्रयत्न करायला लागलो आणि ती पण मला हळू सांगायला लागली, की "असं करून बघ, सोपं जाईल. तसं करून बघ, सोपं जाईल." मी व्हॅनिटीमध्ये जाऊन कधी-कधी जुने सीन पाहायचो माझे, की अच्छा हे इथे ती तसं म्हणली होती का? अच्छा असं असेल. उद्या सीनमध्ये मी हे अप्लाय करून बघतो. आणि जेव्हा मी अप्लाय करायला सुरुवात केली, तेव्हा ते का ती सांगते ह्याचा अर्थ मला जास्त चांगला लागत गेला. सो थँक सो मच फॉर दॅट. म्हणजे किती कमालीच आहे ना तुम्हा सगळ्या कलाकारांना जेव्हा तुम्ही सिनियर आर्टिस्ट सोबत पण काम करता तुम्हाला तुमच्या कामाबद्दलचेही काही ज्या काही गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करता हो, येतात. हो. वैभव सरांना विचारेन कारण निर्मितीताई आणि त्यांचे प्लस पॉइंट आणि सगळ्या गोष्टी या चित्रपटाच्या निमित्तानं कशा तुम्ही वापरून घेतलेल्या आहेत या कॅरेक्टरसाठी. कॅरेक्टरला कॅरेक्टरला एक उत्साहाची गरज होती. सो तो एनर्जी लेवलचा प्रॉब्लेमच नव्हता त्याच्यात बेसिकली. कॅरेक्टरला ह्युमरची अत्यंत कमाल जाण अपेक्षित होती. त्याच्यात ती काय सम्राज्ञी, राणी काय आपण ते काय टॅग्स द्यायचे ते सो कॉल्ड टॅग्स आपण देऊया, पण त्याच्याही पलीकडे ते सगळं आहे. म्हणजे एक निमिषार्धात वगैरे म्हणतो ना, त्या लेव्हलचं ते टायमिंग आहे तिचं. त्यामुळे ॲट द सेम टाईम इमोशन्सचा एक आउटस्टँडिंग फ्लो होता. सो मी ते सगळंच त्याच्यात होतं. फक्त मला आठवतं शूट व्हायच्या आधी सिनेमातला क्लायमॅक्सचा एक पॅच आहे. तर मी तिला म्हटलं होतं, की बाकी मला काय असं काही करायचं नाहीये. पण आपण एकदा तो वाचून घेऊया फक्त. अच्छा. आणि ती तेव्हा बिझी होती त्या शूटमध्ये. तर ते आत्ता भेटू, मग भेटू करता एक दिवशी असं ठरलं, की मला असं आलं, की आता आज आपण गाठायचंच आहे काही करून. आणि माझीही अडकाडकी होत होती, कारण प्री प्रोडक्शन चालू होतं त्यावेळेला. आणि ती म्हणाली, की "अरे तू कधी येणार? माझं नाईट शूट आहे." तर म्हटलं, "पोहोचतो मी." मग 11 वाजता पोहोचलो मी रात्री फिल्म सिटीला. आणि 11 वाजता पोहोचल्यानंतर बोलणं सुरू झालं तेव्हा मला आठवतं 11:30 वगैरे झाले असतील. 11:30 पावणे 12. आणि ते म्हणाले, "काय आहे तुला? काय अपेक्षित आहे?" म्हटलं, "काही नाहीये. हा क्लायमॅक्सचा एक पॅच आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यात काय अपेक्षित आहे मला, ते मी तुला एकदा सांगतो. तू एकदा बघ. आपण ह्याच्यावरती बोलू. तुला अजून काय वाटत असेल तर तसे चेंजेस करायचे आहेत का? काय करायचे आहेत का? हे सगळं. ते म्हणाले, "तसं काही करू नकोस तू. तुला काय अपेक्षित आहे तेवढं सांग." मी सांगितलं. ती म्हणली, "आता मला थोडासा शॉट नाहीये माझा, ज्या सिनेमाचं काम चालू होतं. तू जरा बाहेर जाऊन ये.
बाहेर गेलो, सगळे तिकडचे ओळखीचेच होते. संजय दादा होते तिकडे, तर त्यांच्याशी गप्पा मार असं करत करत सुपर डुपर सिनेमाचं शूट चालू होतं तेव्हा. हम्म. आणि मग तिने मेसेज पाठवला की तू फ्री असशील तर ये. आणि मग तो आल्यानंतर तो पॅच तिने म्हणून दाखवला. मग ऍक्च्युली काय उरलंच नाही, है ना. म्हणजे तो पेपर घ्यायचा, गुंडाळायचा, बॅगेत टाकायचं, सगळ्यांना बाय बाय करायचं. मला मगाशी हा. खरं तर हा किस्सा आठवला हा. होता. मी Sorry. थोडंसं बोलेन, की वैभव बरोबर पहिल्यांदा काम करते मी. पण मी वैभवच्या खूप सीरियल्स बघितलेत आणि तो सीरियलमध्ये जर इतकं छान पद्धतीने त्याचं डिरेक्टोरियल काम बघितलेलं इतक्या छान पद्धतीने करू शकतोय, तर हा मुलगा सिनेमे नक्कीच चांगला करू शकेल याची मला खात्री होती. मी त्याला बऱ्याचदा बोलले पण होते. विद्या पाठारेच्या प्रत्येक पार्टीत मी वैभवला सांगितलेलं आहे ती गोष्ट. मला असं वाटतं, की कदाचित अ, त्याने फक्त माझे कॉमेडी कामच बघितलेली होती याच्या आधी. त्यामुळे त्याला ना थोडासा हे होता म्हणजे डाउट नाही म्हणता येणार, की मला जे म्हणायचंय ते निर्मितीताई कसं कारण ते कॉमेडीकडे नाही ना वळणार, असं काहीतरी त्याच्या मनात असावं बहुतेक त्यावेळेला. तर मी जे आता म्हणते तसं, की हम्म. ठीक आहे, तू लहान आहे किंवा तो डिरेक्टर आहे, पण त्याला जे हवंय ते मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करते. सो त्याला मी विचारलं. मला जरासं कौतुकही वाटलं त्याचं. तो इतक्या अपफ्रंट येऊन मला सांगितलं त्याने, की मला हे हवंय आणि ते हम्म. कसं, तुम्ही काय वगैरे. तर मी त्याला म्हटलं, "डोंट वरी, ते होईल सगळं. माझ्या लक्षात आलंय तुला काय हवंय." पण असं आहे ना, तो जो इमोशनल सीन्सचा जो एक फ्लो असतो प्रत्येक वेळेला, तो जेव्हा सीनला उभं राहिलं, की जो येतो ना, तो वेगळाच असतो. मी बऱ्याचदा त्याला सांगितलंय, की "हा वन टेक कर प्लीज" किंवा मी सुपर डुपरमध्ये पण सांगितलेलं होतं, "हा वन टेक करा." जो सगळ्यांना सीन खूप हम्म. आवडतो, हम्म. शशांकचा आणि माझा. कारण एक तो फ्लो लागतो त्यावेळेस. तर मी त्याला ते सांगत होते, की "डोंट वरी, तुला जे हवंय ते त्या सीनमध्ये मिळेल." म्हटलं, "तुला हवंच आहे, तर मी तुला म्हणून दाखवते तो कसा होईल तो." साधारण एक 4-5 वाक्य मी बोलले आणि तो मला म्हणाला, की "सॉरी निर्मिते. हां, ओके करेक्ट आहेस तू." म्हणजे मला हम्म. कौतुकही याचं वाटलं, की त्याला जे हवंय ते त्याने सांगितलं मला. हम्म. मला हे हवंय. पण थोडासा डाऊट होता त्याला. कॉमेडी एक्ट्रेस म्हणून म्हटलंच जातंय म्हणून. सो त्याने हा. ते क्लिअर करून घेतलं, की ते तसं काही नाहीये. पण एक मात्र नक्की, या सिनेमामध्ये तुम्हाला एक वेगळी निर्मिती सावंत दिसेल. हे मात्र हं. नक्की. हो आणि त्या सीन बद्दल तुम्ही आणखीन आम्हाला इंटरेस्ट वाढवलाय. हो. तो सीन आम्ही बघण्यासाठी उत्सुक आहोत. काय त्याच्यात बघायला मिळेल आम्हाला? येस येस. आणि मला असं वाटतं की ती वेगळं दिसण्याचा प्रवास तुम्हाला तर टीजर मध्ये तिच्या लुक पासून दिसेल. दिसतंय. हो. म्हणजे ते प्रेझेंट करताना, कारण पात्र म्हणून ते सगळं प्रेझेंट होत असतं. तुम्हाला फर्स्ट कुठली गोष्ट आधी अपिअरन्स कनेक्ट होतो आणि मग तुम्ही तिच्या सोल आणि स्किन आणि तो प्रवास सुरू करता असं. सो ते मला खूप खात्री होती. आमचे जे मेकअप डिझायनर आहेत श्रीकांत देसाई आणि हं. आमची सगळी मेकअपची टीम अश्विन पासून सगळेच. आमचं तो सगळ्यांचंच म्हणणं होतं की ती वेगळी दिसली पाहिजे आणि ते करता करता जो आत्ताचा लुक आहे हं. तो डिझाईन झाला आणि मग तो तिने ट्राय केला आणि मला आठवतं तिला ती खूप खुश होती तो लुक मी त्या लूकवर बघितल्यानंतर. खूप खुश आहे. हा. कारण सगळ्या गोष्टी त्यातून येतायत, की सगळ्या गोष्टी त्यातून होतायत, की अ, अशा म्हणजे आम्ही जिथे शूट केलं ना, त्या शाळेचं नाव काय रे आपल्या? सरस्वती. सरस्वती विद्या मंदिर. त्या शाळेतल्या ज्या टीचर होत्या ना, हं. त्यातल्या एक तशा होत्या अशा अच्छा. शॉर्ट हेअर हं. हां. आणि त्या मला म्हणाल्या, की "तुम्ही सेम माझ्यासारख्या दिसताय." म्हटलं, "तुमचीच भूमिका करतेय मी." कारण ती एका शाळेत हां. शिक्षिका आहे. त्यामुळे त्या लूकपासून जेव्हा अप्रिसिएशन मिळायला लागलं ना, हं. तेव्हा मग आपल्याला वाटतं, की आपण करेक्ट नोटवर आहोत. राइट. ते त्या सगळ्या गोष्टी जेव्हा परफेक्ट व्हायला लागतात, तेव्हा मग तो रोल सापडला असं वाटतं. वाटतं. किती त्यामुळे छान. तिथून सुरुवात झाली आहे करेक्ट दिसण्यापासून. आणि हो, खरं तो वेगळा वाटतोय लूक हो, तो. तो हो. बघून असं वाटतं काय कॅरेक्टर मजा असणार वेगळं आहे हां, याच्यामध्ये. वेगळं आहे कॅरेक्टर आणि वेगळ्या पद्धतीने पण करून घेतलं गेलंय. पूजा, नाही तुझ्याकडे वळेल. 19 जूनला आम्ही सगळीकडे तुला बघायचं आहे ना आता. हो, हो, असा हो. 2-2 हो, हो, हो. चित्रपट. इट्स अ बिग थिंग. इट इज अ खूप बिग मोठी थिंग. गोष्ट आहे. सध्याच्या सो एवढ्या स्पर्धात्मक सगळीकडे काहीतरी सुरू आहे. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्स सुरू आहेत. त्यांचं काही-काही काम सुरू आहे. सगळीकडे कॉम्पिटिशन म्हणता नाही येणार, पण कामं खूप
जास्त सुरू आहेत OTT अर्थात. पासनं. या ह्याच्यात 2 चित्रपट एकाच वेळी तू करते. तुझ्यासाठी ते काय आहे? प्रयत्न आमचा हाच होता, की एकाच दिवशी 2 चित्रपट नसावे. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि ज्या आपल्या हातात नसतात ना, तो कदाचित देवाचा प्लॅन असतो. त्यामुळे फार स्ट्रेस घ्यायचा नाही त्याच्यात. दोन्हीही सिनेमे कमाल चालणार आहेत. कारण का 2 वेगळ्या जॉनरचे सिनेमे आहेत ते. भले त्यात दोघांमध्येही मी असले तरी. पण मला माझ्या प्रेक्षकांवर फार विश्वास आहे प्रेरणा. हं. नाहीतर एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी आज येऊन तिचे 2 सिनेमे रिलीज होत आहे. हा जो मधला प्रवास आहे, हं. हा प्रेक्षकांमुळे झालाय. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांना मी आवडायला लागले. माझं काम त्यांना आवडलं. आज माझा कुठलाही परफॉर्मन्स जेव्हा असतो, तेव्हा लोकं आवर्जून माझा परफॉर्मन्स बघतात किंवा माझा कुठला फोटो किंवा काही व्हिडिओ व्हॉटएव्हर सोशल मीडियावर आहे. लोकांना फार आवडतं गं जे मी काय करते ते. सो हं. मला एक अंदाज आहे, की प्रेक्षकांना मी जे काही करते ते आवडतंय. त्यामुळे माझा प्रेक्षकांवर भयंकर विश्वास आहे आणि 19 जूनला ऑफकोर्स 2 सिनेमे येतायत. आय एम गोना हॅव फन म्हणजे मी खूप मज्जा करणार आहे, या म्हणजे ती संपूर्ण थिएटर व्हिजिटला तुझी प्रमोशनमध्येच. थोडी हे होणार आहे. इथे जाऊ, तिथे जाऊ, कुठे आय एम ऑल सेट फॉर दॅट. आय एम ऑल रेडी फॉर दॅट. वाव! प्रेक्षकही उत्सुक आहेत ते सगळं बघण्यासाठी. तुझंही अभिनंदन या थँक यू सगळ्या गोष्टीसाठी. थँक यू. ऋषी तुझ्याकडे वळते. तू जास्त थिएटरमध्ये खूप रमतो. आपण त्यानिमित्तानं बऱ्याचदा भेटलोही होय. आहे. तुझ्यासाठी चित्रपट करणं काय असतं? चित्रपटात अभिनय करणं? मला थिएटर करत खूप काळ असल्यामुळे ना अ, असं काही मला ॲक्चुअली म्हणजे सॉरी मला म्हणायचं असं आहे, की मला थिएटर करत असल्यामुळे मला थोडं अभिनयाची थोडीशी ऑलरेडी अ, मैत्री होती, आहे. त्याच्यामुळे असं मला खूप फरक काही सिनेमा करताना जाणवला नाही. कारण मी फिल्म मेकिंग स्टुडंट आहे. हं. मी त्याच्यात शिक्षण पण माझं त्यात झालंय. माझं त्यात रस पण आहे आणि मला पुढे जाऊन तेच करायचंय. त्याच्यामुळे ही माझ्यासाठी लर्निंग प्रोसेस होती असं म्हणायला हरकत नाही. पण दुसरी गोष्ट, हा जो रोल आहे जितेंद्र कारेकरचा, जो मला वैभव सरांनी ऑफर केला, इट हॅज अ प्लॅटर. कशा अर्थी, की मला इमोशनल सगळ्या सीन्स पण मला करता आले. मला थोडं लाईट हार्टेड ह्युमर पण करता आला. मला पूजासारख्या ॲक्ट्रेस बरोबर एक छान गाणं पण शूट करता आलं. हं. जे आम्ही एक रोमॅन्टिक गाणं शूट केलं चिकमंगळूर नावाच्या ठिकाणी. बाहेर जाऊन आम्ही 2-3 दिवस ते गाणं शूट केलं. आणि कुठल्या ॲक्टरला जर का हे सगळ्या गोष्टी विचारल्या तर तो त्या स्क्रिप्टला नाही म्हणेल. हं. सो माझ्यासाठी मी भाग्यवान समजतो, की पहिल्याच फिल्मला मला एवढ्या सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या. सो थँक्स टू दॅट आणि अल्सो थँक्स टू कल्पक जोशी, जे आमचे प्रोड्युसर आहेत. ते असे खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे राहिले आणि ही फिल्म डगमगू दिली नाही. सो वाह! त्यासाठी थँक यू. निर्मितीताईंना एक प्रश्न आहे वेगळा. कारण मला वाटतं लॉकडाऊनच्या त्या फेज नंतर तुमच्या एजचे कॅरेक्टर्स मोठ्या प्रमाणात त्या पद्धतीचे स्क्रिप्ट्स मोठ्या प्रमाणात लिहिले गेले किंवा कॉमेडीचे विविध स्किट वगैरे करणारे कलाकार पण आता चित्रपटांमध्ये दिसतात. हे वेगळं चित्र आपल्याला लॉकडाऊनच्या काळानंतर बघायला मिळालं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कॉमेडी कलाकारही अनेक गंभीर भूमिकांमध्ये आता आधीही होते, पण जे स्किट करणारे किंवा शोज कॉमेडी करणारे हे जे काही कलाकार आहेत, त्यांनाही तो एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला चित्रपटांच्या नंतर. अ, मला असं वाटतं कॉमेडी करणाऱ्या कलाकाराला सीरियस तर नक्कीच जमतं. खरं तर जास्तच चांगलं जमतं. पण प्रेक्षकांनी ते बघायला पाहिजे. अ, जसं तू म्हणालीस तसं लॉकडाऊन नंतर ना, कोविड नंतर ना थोडीशी प्रेक्षकांची मानसिकता पण बदललेली आहे. बऱ्याच हं. गोष्टीत त्यांची मानसिकता बदलली आहे. म्हणजे तुम्ही जर त्यांना सांगितलत, की हा विषय आहे आणि तो आम्ही सीरियस पद्धतीने मांडतोय, तर कदाचित त्यांना आत्ताच्या काळात त्यांना ते सीरियस पद्धतीने नको ना, जरा काहीतरी हलकं-फुलकं ठेवा ना. हं. कारण ते स्ट्रेस लेव्हल लोकांची खूप प्रचंड वाढली आहे सध्या. सगळ्याच बाजूनी, सामाजिक, राजकीय सगळ्याच बाजूनी वाढलेली आहे हं. ती. तर ती आत्ता त्यांना नको आहे. त्यामुळे अ, त्यांना तुम्ही जे हलकं-फुलकं करून दाखवाल ना, ते जास्ती आवडतंय. आवडतं. मग हलकं-फुलकं करणारे आर्टिस्ट कोण आहेत? आमचे हे विनोदी कलाकार. विनोदी कलाकार. ते तुम्हाला हलकं-फुलकं ठेवतात आणि काहीतरी सीरियस सांगतात. हं. कारण माझं खरंच खूप आतलं म्हणणं आहे, की खरंच म्हणजे ते त्यांनी म्हणून ठेवलंय, कॉमेडी इज अ सीरियस बिझनेस. बिझनेस. पण ते खरंच मला आतून पण वाटतं, की ती किती सीरियस पद्धतीने आम्ही करतो ना, त्याचं म्हणजे ते सांगून तुम्हाला नाही कळणार. हं. अ, आत्ताही तुम्हाला जेव्हा बघायला मिळेल म्हणजे कपाशीमध्ये, तेव्हाही तुम्हाला हेच जाणवेल, की काय काय सीरियस पद्धतीने आत्ता या सगळ्यांनी आपल्याला हसवलं. हं. अशा पद्धतीची कॉमेडी आम्ही त्या फिल्ममध्ये मांडली आहे.
मला मला स्वतःला असं वाटतं, की या कोव्हिडच्या काळानंतर लोकांची थोडी मानसिकता बदललेली आहे. त्यामुळे जे हां, तुम्ही पिरियड फिल्म्स केल्यास तर त्या त्या वेगळ्याच ते वेगळंच हं. जॉनरच वेगळा आहे तो. पण त्यांना आता जरा थोडं हलकं-फुलकं आणि काहीतरी सीरियस सांगणारं हवं असतं. वाह! आणि मला वाटतं ते कब्बशीच्या निमित्तानेही तसाच पद्धतीचं तसाच काहीतरी पद्धतीचा बघायला हो, मिळेल. हो, हो. उत्सुकता आमची वाढली आहे. आता ट्रेलरही येईल, विविध गाणीही आउट होतायत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना बघायला मिळतील आणि खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी. तुम्ही संवाद थँक यू, साधलात थँक आणि यू वेळ सो दिला मच. त्यासाठी धन्यवाद. थँक सो मच.